गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र मनोहर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शहराच्या धावपळीतून दूर लाल मातीचा सुगंध, हिरवीगार भातशेती आणि कौलारू घरांच्या साक्षीने साजरा होणारा कोकणातला गणेशोत्सव याची ओढ प्रत्येकालाच असते. कोकण आणि गणपतीचा सण यांचे एक अनोखं नातं आहे. कोकणातील गणेशोत्सव हा फक्त एक सण नसून ती एक भावना आहे, एक संस्कृती आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत या उत्सवाचा अनुभव घ्यायला घेऊन जाणार आहे. मी कोकणातील माझ्या काही मित्रांच्या घरी गणपतीला जाणार आहे. चला तर मग पाहूया कसा असतो कोकणातला हा घरोघरचा गणपती उत्सव आणि त्यामागची संस्कृती. नमस्कार मंडळी, प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडचं वातावरण किती फार सुंदर आहे. धुळधुळ वाहणारं पाणी, हिरवीगार झाडी, एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आपल्याला याच्यामध्ये जाणवते. या मातीचा सुगंध, हा 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 हा, याच वातावरण झाले तर आपण वर्षभर वाट पाहत असतो. आणि आपली प्रवासाची सुरुवात पण आता एवढी आल्हाददायक झालेली आहे. आणि आपले मित्र गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते एका मीटिंगमध्ये व्यस्त आहेत. तर आपण त्यांच्याशी नंतर बोलू. चला तर मग निघूया आता. भारी गणपतीची स्वारी आला धाडस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. देऊळकर यांच्या घरात गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे. मंडप सजवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे तयारी चालू आहे. कोकणातील पारंपरिक पद्धतीची सजावट तुम्ही इथे पाहू शकता. भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धाडस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या. गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे. ते आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता घरातील सर्व मंडळींची बाप्पाच्या प्रसादासाठी कशी लगबग चालू आहे. सर्व फॅमिली एकत्र बसून बाप्पाचे नैवेद्य बनवत आहे. हीच आहे कोकणातली खरी धमाल. बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. आणि पहा, सगळीकडे मोदक बनवण्याचं काम जोरात चालू आहे. मोदक कसे उकडीचे बनलेले आहेत. उकडीच्या करंज्या, उकडीचे मोदक. घरची पुरुष मंडळीही या कार्यात उत्साहाने भाग घेत आहेत आणि आनंदाने ह्या कामाला हातभार लावत आहेत. हीच तर खरी आहे आपल्या देशाची संस्कृती. पहा, उकडीचे कसे छान छान मोदक तयार होऊन ताटामध्ये विराजमान होत आहेत. मी पण बाप्पाचे मोदक बनवण्याचा थोडासा आनंद घेतला. भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धाडस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
बाप्पाचं नैवेद्य तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व कुटुंबांनी मिळून बाप्पाला नैवेद्य दाखवायला सुरुवात केलेली आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत कुडाळ तालुक्यातील दिग्गज या गावी आणि आज आपण त्या गावात सत्यवान यांच्याकडे जाणार आहोत गणपतीचं दर्शन करण्यासाठी. त्या अगोदर आपण पाहूया सभोवतालचा परिसर, त्या गावाचं सौंदर्य. ते घरासमोरील सगळं दृश्य आहे. दरवाजात तुळस लागलेली आहे आणि आताच नवीन घराचं काम हातात घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते जरा अपूर्ण अवस्थेत आहे. तुम्ही पाहू शकता त्यांच्या आजूबाजूचं पूर्ण गाव आहे त्यांचं आणि पूर्ण हिरवाईने नटलेलं असं हे सुंदर सौंदर्य तुम्हाला पाहता येईल. थोडाफार पाऊस चालू आहे आज दिवसभर, पण पावसामध्ये कोकणातील सौंदर्य हे आणखीनही निखरून आलेलं असतं. चला मग आपण जाऊया सत्यवान यांच्या घरी. आणि आता आपण आलेलो आहोत आपले मित्र सत्यवान यांच्या घरी आणि त्यांची पूर्ण फॅमिली आपल्याला इथे उभी दिसते आहे. आज आपण त्यांच्याशी कोकणातील गणेशोत्सव याच्याविषयी काही संवाद साधणार आहोत. एक उत्सव साजरा करतोय आपल्या घरामध्ये, मग आपलं वातावरण कसं आहे, तुम्हाला आता कसं वाटतं इकडे? आज तुमच्या घरी गणपती बसलेला आहे, तुम्हाला कसं वाटतं? आपल्या कोकणातल्या गणपतीबद्दल काही तुम्ही सांगू शकता का थोडंफार? आमचा गणपती आला तर आम्ही सगळे त्याचा साथ करतो, त्याची सगळी सेवा करतो. त्याचा गणपती आमच्या घरी आणतो, झाडावर 1 महिना आधी करतो. सगळं व्यवस्थित करून त्याचं आम्ही त्याची या करतो. 11 दिवस त्याला ठेवतो गणपतीला. वातावरण कसं असतं तुमच्या घरातलं? हे 11 किती दिवस असतो तुमच्या घरी गणपती? 11 दिवस, 8 दिवस, 5 दिवस इतके. 5 दिवसात तुमचं वातावरण घरातलं कसं, तुम्हाला कसं वाटतं? मुलांना कसं वाटतं त्यावेळेला? चांगलं वाटतं. तुम्ही सगळे इकडेच राहता की काही मुंबईवरून येता की कसं आहे? आम्ही इकडे राहतो. तुम्ही इथे राहता की? मुंबईला गणपतीला येतो. मी काकी आहे, बाजूला राहते, तिचं घर आहे. अच्छा, तिचं पण बाजूलाच घर. मग तुम्ही जेव्हा इकडे येता तेव्हा तुम्हाला कसं वाटते? गणपतीमध्ये तुम्ही फक्त इकडे येता ना, मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं, मस्त वाटतं, वातावरण पण छान असतं. अरे वा, मग सजावट पण तुम्ही फार चांगली केलेली आहे. कोणी केली सजावट? सगळ्यांनी मिळून केली. अरे वा. आणि या दोघी काय करतात मग त्यावेळेला? मजा वाटते की नाही? तुम्हाला काय वाटतं गणपतीमध्ये? तुम्हाला गणपतीमध्ये काय वाटतं? आराध्याला विचारायचं. मग तू सेक्रेटरी ठेवली आहे का आराध्या? आराध्या कोण आहे? आराध्या तर बघितलं मंडळी तुम्ही गणेशोत्सवातील कोकणवासियांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर पहा कसा दिसून येत आहे. नमस्कार मंडळी, आज गणपतीचा 5वा दिवस, आज गौरी आगमन आणि आज आपण आलो आहोत राजापूर जिल्ह्यातील मोगरा या गावी. इथून आपण जाणार आहोत अनिल नार्वेकर यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मग जाऊया आपण अनिल नार्वेकर यांच्या घरी. मी तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची फार सुंदर आणि निसर्गरम्य वाट दाखवणार आहे. ते समोर जे दिसतं आहे ती नार्वेकरांची वाडी. आपल्याला तिथे जायची आहे. ही जाण्याची वाट आहे तिकडे. इथून आपण आलो, ही सगळी भातशेती लावलेली आहे. हा पूर्ण रस्ता, ही समोर जी वाडी दिसते आपल्याला त्या वाडीत जायचं आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग म्हणजे हा बघा, ही पायवाट. ही सगळी भातशेती इथे लावलेली आहे. ही भातशेती तुम्ही बघू शकता. भात कसं उगवलेला आहे आता, म्हणजे भात यायला लागले हळूहळू. तांदूळ म्हणतात, तांदूळ. ही पूर्ण सभोवत आली. इथून आपल्याला रस्ता काढत काढत ह्या पायवाटेने त्या वाडीत जायचं आहे.
हे आपण घराजवळ आलेलो आहे. या गावागावातून आपल्याला घराघराच्या बाजूबाजूने असा हा रस्ता आहे, फार छान रस्ता. इथून आपल्याला जायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे दुसरा एक साखव आहे, इकडून पण दुसरी वाडी आहे. अशी इथे छोट्या छोट्या घरांच्या वाड्या असतात. 4-5 घरांच्या वाड्या इथे असतात. ही आल्या आणि नार्वेकरांची वाडी. आणि आपल्याला आता इथेच गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. अरे तुम्ही या 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 या. आणि आता आपण आलो आहोत नार्वेकर यांच्या घरामध्ये. आणि एक छोटीशी परी आपलं स्वागत करायला इथे आलेली आहे. अरे तुझ्या पायाला काय लागलं? अहो 2 दिवसांपूर्वी जरा मी पडली तर ते लागलंय माझ्या पायाला. अच्छा अच्छा, ओके ओके, थँक्यू. वेलकम. तुम्ही आमचं फार चांगलं स्वागत केलात. वेलकम. आता आपल्याला गणपती बाप्पाविषयी दुर्गा आणि श्रिया काही सांगणार आहे, ते ऐकूया. नमस्कार, माझं नाव दुर्गा. माझ्या कोकणातलो गणपती म्हणजे लय मजा असते. माका कोकणातलो गणपतीचो सण लय आवडता. आम्ही बाप्पा घरी आणतो. बाप्पा घरी येतात आणि सगळीकडे नुसतं आनंदच आनंद असता. घरात आलेलो बाप्पा आणि माझ्या आईचो हातचो मोदक माका लय आवडता. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव श्रिया. कोकणातील गणपतीची गोष्टच वेगळी. ते घरोघरी बाप्पा येतात आणि खूप आनंद घेऊन येतात. कोकणाचा हा सण माझा खूप आवडीचा सण आहे. सगळीकडे हिरवी झाडं आणि घरी आलेले बाप्पा खूप छान वाटतात. आईचे हातचे मोदक तर खूपच छान लागतात. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत रत्नागिरीतील कुंवरभाऊ या ठिकाणी. आणि आता आपण इथे जाणार आहोत अधिकारी यांच्या घरी. हे आहेत आपले स्नेही अधिकारी. यांच्या घरी आपण आज येणार आहोत. सकाळची वेळ आहे. आता आपण आलो आहोत अधिकारी यांच्या घरी आणि हे स्नेहल अधिकारी. वेलकम. आहे अधिकारी यांचा गणपती. बघू शकता गावातली सजावट किती छान सजावट केलेली आहे. ही पूर्ण गणपतीची आरास किती छान प्रकारे सजवलेली आहे. या सुस्वागत. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मजेत ना सगळे? सगळे मजेत. कसा आहे गणपतीचा सण, कसा चाललाय? व्यवस्थित चाललाय नेहमीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे. सजावट फार छान केलेली आहे तुम्ही. गणपती कुठून आणता? गणपती ते मिरजोळ आहे, वाडकर मिस्त्री आहेत ते आणतात. हां, वाडकरांकडे आमचं जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्ष आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडेच गणपती घेतले. अच्छा. मूर्ती पण छान आहे हो हो तुमची. एकदम. किती दिवस असतो गणपती? आमचा 7 दिवस 5 दिवस असतो. आता या गौरी दिवशी 6 दिवस जास्त, इथून जे जास्त वाढले आहे. ओके. 7 दिवशी जाणार. मग कसं आहे तुम्ही गणपतीची आराधना आणि कशी करता? मग 5 दिवस तुम्हाला गणपतीमध्ये कसं वाटलं? छान एकदम वाटलं. फ्रेश वाटतं, वाटतं. प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं. सर्वात महत्व आपल्या बाबूला. डेकोरेशन कोणी केलं? डेकोरेशन कोणी केलं? डेकोरेशन हे आमचे प्रेममध्ये अरे वा, मस्त एकदम छान आणि डेकोरेशन. या मॅडम आमच्या. हां, अरे वा, छान. चालेल. किती दिवस लागले? लागले 3 दिवस. दिवस. मग आज काय आज काय? विशेष काय? आज आज विशेष काय? आज गौरीचं
गौरी येतात तुमच्याकडे? गौरी येत नाही. मग तुम्ही गौरी पूजन कुठे करता मग? गौरी पूजन नाही. नाही करत? नाही नाही. देवाचीच पूजा. मग आज संध्याकाळी विसर्जन करणार? आज नाही, उद्या. उद्या करणार? उद्या. अच्छा अच्छा. मी एकच दिवस लवकर आलो, बरं झालं. छान आहे, बरं वाटतं तुमच्या इकडे येऊन गणपतीला. आम्हालाही बरं वाटलं खूप, तुम्ही आलात बऱ्याच वर्षांनी. हे सर्व कलर कॉम्बिनेशन प्रेमचं आहे. हां नाही, छान कलर कॉम्बिनेशन आहे, सजावट पण फार छान केलेली आहे. आपण काही सजेस्ट करू शकता आम्हाला या विषयावर? आरती बिरती कोण करतं, काय करतं? तुम्ही करता? एखादी आरती आम्हाला तुमची भेटली असती तर बरं झालं असतं, पण आता आमच्याकडे पण तेवढा टाईम नाही आहे थांबायला. नाही तर आपण एक आरती घेतली असती. पुढच्या वर्षी नक्की घेऊ. पुढच्या वर्षी नक्की घेऊ. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. फार बरं वाटलं तुमच्याकडे येऊन. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुडवली गावातील पूर या गावात. तिथे आपण जाणार आहोत घुमे यांच्या घरी. तुम्ही बघू शकता त्यांचं गाव पण किती सुंदर आहे. पावसाचं वातावरण चालू आहे. हे त्यांचं पारंपरिक पद्धतीचं घर. ही घरं आता फार कमी बघायला मिळतात अशी. आता आपण चाललो आहोत त्यांच्या घरामध्ये. तिथे काही घुमे फॅमिली आता इथे उभी आहे गणपतीजवळ. हे मिस्टर घुमे आणि ह्या मिसेस घुमे. आणि जो हे घुमे फॅमिलीचा गणपती. तुम्ही बघू शकता त्यांची गावातली सजावट कशी असते. हे आमचे मित्र इथे बसलेले आहेत. तुम्ही बघितलं, पारंपरिक पद्धतीचं घर आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गणपतीपुळे पंचक्रोशीतील आगरनगर या गावी. गणेशोत्सवाचा सण इथे पण जोरात उत्सवात चालू आहे. तुम्ही गाव बघू शकता. आधी सर्वप्रथम किती सुंदर असं गाव आहे. सर्व बाजूनी हिरवाईने वेढलेलं असे हे गाव आहे. आणि आज आपण आता इथून जाणार आहोत सुरेश यांच्या घरी गणपतीसाठी. या 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 दादा या 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 दादा. हे आपले मित्र सुरेश. आता आपण यांच्याच घरी दर्शनासाठी आलेलो आहोत. चला तर मग बघूया. ये दादा. ए सोनाली दादा. नमस्कार 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 बच्चा, कशी आहेत? बरी आहे ना? म्हणजे नमस्कार काकी. नमस्कार काका. आजी काय म्हणताय? आनंदात दिसतं सगळे एकदम. खुशी, गणपतीची खुशी ना? कसं वाटतं? खूप छान वाटतंय. गणपती बसले एकदम मस्त. किती दिवस आहेत गणपती? 12 दिवस आहे. अरे वा. मग 12 दिवस काय काय चाललंय तुमचं? खूप नाच वगैरे, खूप मजा करतोय. आरती. आमची बाई काय करते? सुट्टी बिट्टी किती दिवस शाळेला? 8 दिवस. 8 दिवस. मग आणि गणपती किती दिवस? 14 दिवस. 14 दिवस. आनंद चतुर्थी पर्यंत. मग नंतर काय दांडी मारणार? नाही. मग दांडी म्हणजे काय, तिथे आता क्लासेस वगैरे चालू आहेत आणि बस आता ते सुट्टी आहे त्याच्यामुळे खूप आनंद घेत आहेत. हा, गणपतीचा आनंद दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. काय आजी, कसं वाटतं गणपतीमध्ये? मजा वाटते ना? किती दिवस ठेवायला पाहिजे गणपती आपण मग? काय गणपती कायम राहिले तरी काय सर्वांना आनंदच वाटतो. आनंदच वाटतो ना? मग नैवेद्य काय दाखवला आज? आज नैवेद्य आमचा झाला जसं 2 वाजताच मस्त आहे की. आम्हापर्यंत नाही पोहोचलं नैवेद्य. हा, तुम्ही लेट आलात ना. 4च्या टायमिंगला आलात. हा. अरे वा. कसं वाटतं, पण कसं वाटतं या दिवसामध्ये तुम्हाला गणपतीचे एवढे सण आपल्याकडे? गणपतीचा असा एक हे की म्हणतात ना, सगळ्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर एक खुशी असते, एक आनंद. आणि म्हणतात ना विघ्नहर्ता म्हणून त्याला म्हणतात ना, विघ्नहर्ता त्याच्यासाठीच नाव दिलंय.
डोळ्यातून असू पण येतं त्या दिवशी ते- होय होय त्यावेळेला पूर्ण म्हणजे म्हणतात ना वाटतं की आपलं घर पूर्ण खाली आता बसून रडते बघा. मग आपलं प्रेम आहे ना ते त्याच्यावरचं. मग आपल्याला त्याला विदा करताना थोडं वाटतंच ना असं आपलाच माणूस आपल्यासोबत इतके दिवस असतो आणि मग जातो. पण बाकीच्या दिवशी आनंद. घर भरल्यासारखं वाटतं. या दिवसात असं वाटतं की घर भरल्यासारखं म्हणजे सर्व लोक म्हणतात ना जे गावाला आलेले असतात मुंबई तुमच्या सगळ्यांची भेट होते वर्षान भेट होते. हा सण म्हणजे हा गणपती बाप्पाचा सण. आता आपल्याला कोकणची कन्या श्रुती गणपती बाप्पाबद्दल काही माहिती सांगणार आहे, तर आपण ती ऐकूया. नमस्कार, माझे नाव श्रुती. मी गणपतुले पंचक्रोशी आगना कुंभेवाडी या गावी राहते. आमच्या घरी 11 दिवसाचे गणपती बाप्पा बसतात. गणरायाचे जेव्हा आगमन होते तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या घरी आमचे घर प्रसन्न होते. दिवसातून 2 वेळा होणारी आरती म्हणजे उत्सवाचा आत्मा आहे. घरात घुमणारा टाळांचा आवाज आणि सुखकर्ता दुखार्ताचा सूर ऐकल्यावर सगळा थकवा दूर होतो. आरतीनंतर रात्री भजन, फुगडी, जाकडी असे खेळ आम्ही खेळतो. हीच खरी कोकणामध्ये मजा असते. माझ्या आणि आईचे हातचे बनवलेले उकडीचे मोदक बाप्पाला आणि आम्हाला पण खूप आवडतात. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत खोपोलीमधील काटरंग या गावी आणि आपण जाणार आहोत सावंत परिवारांकडे गणपतीसाठी. कोकणातले गणपती तर आपले झालेच आहेत, 1-2 मुंबईतले गणपती पण बघूया. चला तर मग जाऊया सावंत यांच्या घरी. खोपोलीमधील सावंत यांच्या घरी चाललो आहोत आपण. हा त्यांचा बिल्डिंगचा परिसर आहे आणि इथून आपण चाललो आहोत सावंत यांच्या घरी. आपण आलो आहोत सावंत फॅमिलीकडे. आकाश, नमस्कार. या तुमचं सहर्ष स्वागत असो सावंत परिवारामध्ये. या आता आपण आलो आहोत सावंत फॅमिलीकडे. सावंत फॅमिली तुम्ही बघू शकता गणपतीच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती कसा ओसंडून वाहत आहे. आता आपण त्यांच्याशी थोडे गप्पा मारूया गणपतीबद्दल. त्यांना काय वाटतं, आज एक 11 दिवसाचा गणपती तुमच्या घरी आलेला आहे, तर तुम्हाला गणपतीमध्ये या 11 दिवसात कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सालाबादप्रमाणे यावर्षी आमच्या घरी 11 दिवस गणपती आलेले आहेत आणि देवाची मनोभावे आम्ही सगळ्यांनी पूजा अर्चना केलेली आहे. अजून एक दिवस आहे. उद्याच्या दिवशी अनंत चतुर्थी असल्यामुळे विसर्जन देवाचं आहे. तर थोडंफार मनात दुःखही होतं आहे की देवाचं विसर्जन होणार आहे त्यामुळे, आणि बाप्पा आम्हाला सोडून जाणार आहे त्यामुळे थोडं दुःखही वाटतं आहे. इतर असता बाकी सगळ्या गोष्टी छान सुखाने आनंदाने बाप्पाच्या कृपेने चाललेल्या आहेत. डेकोरेशन फार चांगले बनवले आहे तुम्ही. कोणी बनवले डेकोरेशन बनवण्यात हात आहे आमचा माझा मुलगा जो आहे रुद्र, विघ्नेश आणि समृद्धी. हे आमचे 3 काय म्हणतात 3 स्टार. गणपतीमध्ये तुमच्या घरातल्या नारी शक्तीने काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? वातावरण कसं वाटतं इकडे? त्यांना कसं वाटतं, काय वाटतं, काय तुम्ही अनुभवताय या 11 दिवसामध्ये? आता तुमच्याकडे 10 दिवस झालेले आहेत, तर तुम्हाला या 10 दिवसामध्ये तुमचा अनुभव आम्हाला सांगू शकता का? कसं वाटतं, रेग्युलर कसं असतं आणि ह्या दिवसामध्ये कसं असतं? गणपती जेव्हा येतात तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो. काय, कारण की आम्ही सगळे एकत्र असतो आणि एकत्र जेवण असतं त्यामुळे आम्हाला जेवण बनवायला पण आनंद होतो. हां, काय नैवेद्य बनवले आज तुम्ही? आज आम्ही गुलाबजाम गोड म्हणून. हां, ते कसं असतं, थोडं मी इंटरप्ट करतो. काय असतं, आमचे 10 दिवसाचे 10 मेनू असे ठरलेले असतात जे आमची काय म्हणतं करता करविता आई ठरवते आणि मुख्य घराची मुखिया त्यानुसार 10 दिवसानुसार तसं करतात. तर आजच्या त्या याच्यानुसार आज आम्ही हे करणार, गुलाबजाम करणार होतो, तर त्यानुसार आज गुलाबजाम केले. उद्या जसं सालाबाद प्रमाणे आम्ही पुरणपोळी करणार आहे, तर उद्याही पुरणपोळी खाण्यात तुम्ही आलात तर आम्हाला बरं वाटेल. नक्की जर नाही झालं तर तुम्ही माझी पुरणपोळी बांधून ठेवा, कुरिअर करा. नक्की खाईन तुमची. तुमच्याकडे आल्याबद्दल येऊन मला बरं वाटलेलं आहे. फार छान तुमच्या फॅमिलीमध्ये सगळा जल्लोष चाललेला आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असा दिसतो आहे की असं वाटते की खरंच गणपतीचा सण आहे.
आणि तुम्ही एवढं सगळं माझ्याशी एवढे मन मोकळेपणाने बोललात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचेही सहर्ष आभार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इथे पण तुम्ही पाहू शकता गावच्या प्रमाणे मुंबईची सर्व फॅमिली एकत्र बसून बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करते आहे. आणि आपले बंधू प्रकाश बाप्पाची पूजा करत आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांनी वस्त्र परिधान केलेले आहेत. आणि आपल्या ह्या दोन चिमुकल्या गणपती बाप्पाविषयी बोलणार आहेत. नमस्कार, माझं नाव तनिष्का प्रकाश सावंत. ही माझी छोटी बहीण तन्मया प्रकाश सावंत. आमच्या घरी 11 दिवसांसाठी गणपती बाप्पा आले आहेत. गणपतीमध्ये शाळेला पण सुट्टी असते. आम्ही रोज बाप्पाची पूजा करतो, फुगड्या घालतो आणि मस्ती करतो. बाप्पाला रोज नवीन नवीन प्रसाद असतो, तो आम्हाला पण मिळतो. बाप्पाला मोदक खूप आवडतात. आमचे बाप्पा खूप छान दिसतात, आम्हाला खूप आवडतात. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आलो आहोत वडाळा विठ्ठल मंदिराच्या मागे आमच्या मामाच्या घरी. त्यांच्या घरी पण आज 11 दिवसाचे गणपती आहेत. आज शेवटचे दिवस आहे. आज आपण त्यांच्याकडे चाललो आहोत गणपतीसाठी. सर्वांची लगबग चालू आहे. इथे बाजूच्या घरात पण एक गणपती आहे. सर्वांची लगबग चालू आहे. विसर्जनाचे दिवस आहे. माझा मामा, बंटी, माझा भाऊ, ही माझी बहीण, मामी, मी सर्व उभे आहेत. आज विसर्जनाची सगळी लगबग चाललेली आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी काही संवाद नाही साधू शकत. पण गणपती बाप्पा मुंबईत तुम्ही पाहू शकता गणपतीची पूजा आरती ही पारंपरिक वेशातच केली जाते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फुलारो 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 वरती प्रसाद घ्या. खाली आहेत बारके. प्रसाद घ्या. प्रसाद घ्या. गौरी कुमरा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा.